मग तू अवघाची सुखरूप होशी. नामा म्हणे उपमा काय द्यावी, नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठोबाची आला मला घ्यावी, मग तू अवघाची सुखरूप होशी. प्रवचन सेवेसाठी निवडलेला अभंग नामदेव महाराज. नामदेव महाराजांचा असून नामदेव महाराजांचा परिचय करून द्यायचं म्हटलं तर नामदेव महाराज म्हणजे पंढरीचे निवासी पांडुरंग यांचे प्रिय भक्त म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. आणि अशा नामदेव महाराजांचा अभंग आपण आज प्रवचन सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगातून नामदेव महाराज काय म्हणतात तर सुखा लागे करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा रे एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी. प्रथम आपण थोडासा परिहार देणे खूप महत्वाचं आहे. कारण आज आपण पाहतो अखंड सालबाज प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आज वडगाव घेनंद या ठिकाणी साजरा होत आहे, संपन्न होत आहे. आणि त्या निमित्तानं आज आपली 5वी सेवा आणि सालाबाजाप्रमाणे आपल्याला महाराजांनी परत ह्या वर्षी म्हटले प्रवचन करा. तसं पाहिलं तर मी त्यांना गुरुच मानतो. गुरु म्हणजे नेमकं काय तर महाराज एका अभंगातून सांगतात, जो जो जयाचा घेतला गुण, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला मी जाण, गुरुसी आले अपारपण, जग सर्वत्र गुरु दिसे. महाराज काय सांगतात
मोटरसायकल घेतो, तो चालत असतो, त्याला एखादा 4 व्हीलरवाला दिसतो, एका 4 चाकीवाला दिसतो आणि तो भगवंताकडे पाहतो, अरे भगवंता, अरे माझ्याकडे फक्त 2च चाकी सायकल मोटरसायकल आहे आणि ह्याच्याकडे 4 चाकी सायकल आहे, मोटर गाडी आहे, तर मला पण एखादी मोटर गाडी घेऊन दे. तेव्हा तो परत दुःखी होतो. तर असंच माणसाच्या अपेक्षा ह्या वाढत असतात. त्यामुळे माणूस हा दुःखी होत राहतो. जर आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर एक छोटासा फॉर्म्युला सांगतो. जर आपल्याकडे जर 4 व्हीलर असेल, 4 चाकी गाडी असेल, तर आपण एखाद्या मोटरसायकलवाल्याकडे पहा आणि त्या भगवंताचे आभार माना. ए भगवंता, तू मला तर 4 चाकी गाडी दिलेली आहे, त्या मोटरसायकलवाल्याला 2च चाकी आहे, त्याचे आभार माना. तुम्ही जर 2 चाकी मोटरसायकल चालवत असाल तर तुम्ही सायकलवाल्याकडे पहा, सायकलवाल्याकडे पाहून भगवंताचे आभार माना. ए भगवंता, तू तर मला 2 चाकी 2 व्हीलर दिलेली आहे, त्या सायकलवाल्याला 2च चाकी सायकल दिलेली आहे. आणि जरी तुम्हाला असं वाटलं तुमच्याकडे सायकल आहे, एखाद्या पायी वाट चालणाऱ्याकडे पहा, तुम्हाला त्या भगवंताचे आभार माना. अरे भगवंता, मला सायकल दिले. आणि जर तुम्ही पायी चालत असाल तर ज्याला हातपायीच नाही अशा भगवंताकडे प्रार्थना करा. हे भगवंता, तू मला एवढे 2 हात दिले, 2 पाय दिले, 2 डोळे दिले, पण ह्या ज्याला हातपायच नाही अशा व्यक्तीला करून त्या भगवंताचे आभार माना. कारण की भगवंताने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. भगवंताने आपल्याला खूप काही दिलेले. 2 डोळे म्हणजे करोडोची संपत्ती, 2 किडे म्हणजे लाखोची संपत्ती. हात पाय, एक जर पाय तुटला तर आपल्याला करोडोने खर्च येतो, तरीही पहिल्यासारखा होतो नाही. तसं भगवंताचे आभार माना. आणि भगवंताकडे जर तुम्हाला जायचं असेल तर कशासाठी जा? भगवंताने आपल्याला एक लाखमोल शरीर दिलंय, त्या भगवंताचे आभार मानण्यासाठी जा. भगवंताकडे काही मागू नका. हे भगवंता, मला हे पाहिजे, भगवंता मला ते पाहिजे. भगवंताकडे जा आणि भगवंताला सांगावं लागत नाही याला काय पाहिजे, न सांगता कळो येई अंतर. त्याप्रमाणे भगवंताला सांगावं लागत नाही या व्यक्तीला काय पाहिजे, तो त्याला देऊन टाकत असतो. पण भगवंताकडे कधीच आशाने जाऊ नका, त्याचे आभार मानायला जा. त्यामुळे कधीतरी त्या राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा आहे, तो सुंदर अशी मूर्ती आहे. कधीतरी त्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूप छान वाटणार आहे. कारण की तिथे गेल्यानंतर स्वर्गाहुनी असं ते छान आहे. आणि त्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर खरंच मी वारीमध्ये नाही जमत दर्शन घ्यायला, परंतु मी जेव्हा मध्ये जातो दर्शन घ्यायला तेव्हा खूप छान वाटतं, आनंद होतो. असं वाटतं की पांडुरंगाच्या मूर्तीपासून आपण कधी लांबच होऊ नये, असं वाटतं तिथंच राहावं. अशी ती नाजूक सुकुमार मूर्ती आहे, खूप छान वाटतं. तुम्ही पण कधीतरी पांडुरंगाच्या दर्शनाला जा, कारण की त्या वारीमध्ये खूप आनंद भेटतो. आता मी जातोय, तुम्ही पण जाताय आणि गावातली भरपूर मंडळी असतात, आबा तुम्ही पण असताय, खूप मजा येते. कारण की मी पण, माझा जरी व्यवसाय असला तरी मला ते घडवण्यासाठी, मला तो आनंद घेण्यासाठी मी ते 15 दिवस सुट्टी काढतो आणि वारीला येतो. कारण की तो आनंद परत मला वर्षभर भेटत नाही. खूप काम करून थकतो, 12-12 वाजेपर्यंत काम करतो, पण मी कितीही पैसा कमावला तरी मी तो संघ घेऊन जाऊ शकत नाही. ही खरी शोकांतिक आहे. त्याच्यामुळे मी हे 15 दिवस काढतो आणि वारीला येतो. त्याच्यामुळे महाराज सांगतात तुम्ही पंढरीशी जा. मग तुम्हाला काय मिळणार आहे? तर तुम्ही सुखी होणार आहे, तुम्हाला सुख मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही पंढरपूरला जा. तर नामदेव महाराज कोण होते? तर नामदेव महाराजांचं सांगितलं तर पांडुरंगाचे प्रिय भक्त, म्हणजे ज्या नामदेवाची त्या पांडुरंगाने खीर खाल्ली होती असे प्रिय भक्त, ते आजपर्यंत त्या पांडुरंगाला फक्त नामदेव महाराजांचीच खीर गेलेली आहे. आजपर्यंत इथून पुढेही जाऊ शकत नाही, कारण की अशी भक्ती होणे नाही. आणि असाच एक प्रसंग सांगतो. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना जगभ्रमंती करायची होती, त्यावेळेस नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज विचारतात, चला आपल्याला जगभ्रमंती करायचे, तुम्ही याल का माझ्या बरोबर? त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले नाही,
तुम्ही जर पांडुरंगाचं जर निवेदन घेतलं, पांडुरंगाची विनंती करून जर तुम्ही जर ते म्हणले तर मी येईल, मग अशा प्रमाणे पांडुरंगाचे ज्ञानेश्वर महाराज आदेश घेतात आणि मग त्यावेळेस पण ते काय म्हणतात, कटावर कर नाही ज्या देवाचे मी न घेईन जयाचे दर्शन, ज्या ज्या देवाचं कटावरती कर नाही अशा देवाचं मी दर्शन घेणार नाही. मग ज्यावेळेस ते कोणत्याही मंदिरात जायचे त्यावेळेस त्यांना काय दिसायचं, गेले महादेवाच्या मंदिरात तिथं पण पांडुरंग, म्हणजे कोणत्याही देवाची भक्ती केल्यानंतर तुम्हाला ते फक्त ते शुद्ध अंतःकरणाने असावे. त्यामुळे तुम्ही एकदा पंढरपूरला जा आणि मग काय होणार आहे, तुम्ही सुखरूप होणार आहात. प्रत्येक माणसाने भूतलावर जन्म घेतल्यानंतर काय करायचं असतं, कबीर महाराज सांगतात, जब हम पैदा हुए, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. कबीर महाराज म्हणतात, तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्ही रडत असता आणि लोक हसत असतात, पण तुम्ही आल्यानंतर ह्या भूतलावरती जन्म घेतल्यानंतर असं काहीतरी करून जा की लोक तुमच्या जाण्याने रडली पाहिजे आणि तुम्ही हसत हसत त्या मरणाला सामोरे गेले पाहिजे, असं काहीतरी या जगामध्ये करून जा असे महाराज सांगतात. माझे वडील नेहमी सांगत असतात की सरळ मार्ग सोडून मानसा काट्याने तू जाऊ नको, ज्या संतीने दुर्गुण वाढे संगत त्याची धरू नको, संसारामध्ये गुंग होऊन भोगविलासी बनू नको, हे मी केले ते मी केले गर्वाने तू कधी बोलू नको, क्षणार्धात गर्व हरून टाकीले त्या प्रभूला तू विसरू नको. महाराज सांगतात सरळ मार्ग, जर तुला जर सरळ मार्गाने एखादा सरळ मार्ग असेल तर तू वाकड्याने काय शिरतोस, तू सरळ चाल. त्यामुळे कोणतीही गोष्ट करत असताना आपण प्रत्येक गोष्ट सरळ मार्गाने करा, जेणेकरून दुसऱ्याला त्रास होणार नाही. आणि बरेच वेळा काय होतं माहिती का, लोक पैसा करतात परंतु पैसा कधी संग जात नाही. एकदा काय होतं, भरपूर संपत्ती कमवतात लोक. एकदा काय होतं, एक ऑस्ट्रेलियातल्या व्यक्तीला एक भारत देशातला व्यक्ती भेटायला जातो. भेटल्यानंतर काय होतं, तो पाहतो त्याची एवढी मोठी संपत्ती, एवढा मोठा बंगला, एवढ्या मोठ्या गाड्या, पण एवढ्या मोठ्या गाड्या, तो त्या व्यक्तीला विचारतो, अरे तू एवढी मोठी संपत्ती कमावली कस काय, एवढा मोठा श्रीमंत झाला कस काय. पण तो तिथला व्यक्ती सांगतो, हा तुला समोर दिसतो तो तुला डॅम दिसतो का, हा धरण तुला दिसतं का, हो मला म्हणतो दिसतो तो धरण, म्हणतो त्या धरणामधील मी 30% मी माझ्या संसारासाठी वापरली, माझ्या संपत्तीसाठी वापरली, तेव्हा मी एवढा मोठा माणूस झालो, एवढा मोठा श्रीमंत झालो. मग तोच भारतातला व्यक्ती भारतामध्ये येतो, आल्यानंतर तो काय करतो, एखादं धरण बांधायचा प्रकल्प काढतो आणि काढल्यानंतर धरण तर बांधतच नाही आणि काय तिकडल्या व्यक्तीला बोलवतो आफ्रिकेमधल्या आणि त्याला विचारतो, अरे तू एवढे मोठा श्रीमंत झालास कस काय. तो विचारतो, हा तुला समोर दिसतो तो धरण दिसतं का तुला, तो डॅम दिसतो का. तो म्हणतो नाही दिसत. तो म्हणतो दिसणारच कसा, मी त्या डॅमची त्या धरणाची पूर्ण संपत्ती मी माझ्या संसारासाठी वापरली, मी माझ्या श्रीमंतीसाठी वापरली, त्याच्यामुळे मी एवढा मोठा श्रीमंत झालो. सांगायचं तात्पर्य एवढंच, आपल्या भारतातील लोक खूप भ्रष्टाचारी झाले आहेत. आपल्या भारतामध्ये एवढा मोठा पैसा आहे
ही वाईट मार्गाकडे जातील. त्यामुळे आपण जन्माला आल्यानंतर भगवंताचे भजन करा, कारण की तेच आपल्या बरोबर जाणार आहे. आणि भगवंताला गेल्यानंतर आपल्याला काय लागतं, तर भगवंताला आपल्याला गेल्यानंतर काहीच लागत नाही. नाही लागत कवडी दमडी, नाही लागत दामरे. त्या पांडुरंगाकडे जाताना त्याला पैसे वगैरे काहीच लागत नाही, त्याला फुलं सुद्धा लागत नाही. त्याला फक्त काय लागतं, शुद्ध भाव लागतो. आणि त्या शुद्ध भाव घेऊन आपण जर त्या पांडुरंगाकडे गेलो तर तो आपल्याला न सांगता आपल्याला देणारच आहे, त्याच्याबद्दल शंकाही नाही. पण तुम्ही जर त्या पांडुरंगाकडे गेल्यानंतर मागत असाल मला श्रीमंती पाहिजे, मला हे पाहिजे, तर आपल्या जीवनाचा काहीच उपयोग नाही. कारण की त्याने आपल्याला ऑलरेडी सगळं काही दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्या पांडुरंगाकडे जा, त्या पांडुरंगाचे आभार माना. हे पांडुरंगा, तू मला सर्व काही दिलेलं आहे. तुम्ही पंढरपूरला जा. पंढरपूरला गेल्यानंतर खरंच तुम्ही सुखी होणार आहात. नामदेव महाराजांना एवढंच सांगायचंय, जर माझ्याकडून काही चुकीचे बोल गेले असेल तर हे माझेच आहे, आणि जरी चांगले असेल तर आमच्या सर्व संतांचे, गावकरी मंडळींचे आहे. कारण की आजपर्यंत मी पांडुरंगाच्या वारीला जातो. हे खरंच माझ्या गावातल्या जे माझे आदरस्थान आहेत, नाना म्हणा, आबा म्हणा, किंवा भरपूर वारीतील मंडळी असेल, त्यांच्यामुळे खरंच मला ते सुखाचा अनुभव मिळतो. कारण की जर नसते तर मी माझ्या संसारामध्ये रमलो असतो, रोज शॉपला गेलो असतो, पैसे कमवले असते. पण मी आजपर्यंतचा अनुभव सांगतो, मी जेवढं कमवतो ते माझ्याकडे काहीच राहत नाही. कारण की मला ते सगळं खर्चावंच लागतं. आणि एक गोष्ट, पण जे सुख वारीमध्ये आहे, जे फुगड्या आहेत किंवा रोजचा अभंग असेल, हरिपाठ असेल, काकडा आरती असेल, हरिजागर असेल किंवा कीर्तन असेल, खूप आनंद मिळतो, खूप नाचायला भेटतं. त्यामुळे खरंच मी पांडुरंगाच्या वारीला येतो, दुसरं काही नाही. मला खूप आनंद मिळतो. मला त्या पांडुरंगाने भरपूर काही दिलं आहे, फक्त मला आनंदासाठी आणि त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी मी वारीला येत असतो. तर एवढं बोलतो, माझं प्रवचन थांबवतो. विठ्ठल विठ्ठल.